आभारी असायला पाहिजे, पण तुम्ही महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालेला आहात. धर्माधर्मात द्वेष निर्माण करताय, खोटं बोलताय, रोज उठून सुडानं वागताय, सगळ्यांशी द्वेषानं वागताय. जो माणूस सामान्य घरातून जन्माला येतो तो असं वागत नाही. हा अत्यंत महत्वाचा विषय आहे, जो तुम्ही सगळ्यात आधी विचारायला पाहिजे होता. या राज्यातील हजारो रिक्षा चालक जे मराठी आहेत, सामान्य कुटुंबातले आहेत. देवेंद्रजी म्हणतात तितके सामान्य नाहीत, हे अतिसामान्य आहेत. तर या सामान्य लोकांना नगरसेवक होता येणार नाही, आमदार होता येणार नाही, मुख्यमंत्री होता येणार नाही, ते रिक्षा चालवतात आणि पोट भरतात. अशिक्षित आहेत, बहुसंख्य सुशिक्षित आहेत. मी आता नाशिक दौऱ्यावर होतो, त्याच्या आधी इतर काही शहरात गेलो, तेव्हा जे रॅपिडो बाईक नावाचा ॲप आणि जो काही प्रकार आलेला आहे बरं का, बाईक रिक्षा, त्याच्यामुळे या हजारो रिक्षा चालकांचं रोजीरोटी संकटात आली आहे. मराठीच आहेत ना, एका बाजूला तुम्ही मराठी शिका, मराठी रिक्षा चालकांना असं सांगताय, चांगलं आहे. त्याच वेळेला जे मूळचे मराठी भूमिपुत्र आहेत त्यांची रोजीरोटी तुम्ही हिरावून घेताय. मी प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत त्यांना आज पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांना सांगितलंय हे शिष्टमंडळी त्यांना भेटू इच्छित आहे, त्यांना भेट मिळत नाही. आंदोलन करू इच्छित आहेत, आंदोलनाला परवानगी देत नाहीत. मग प्रश्न मांडायचे कसे? मी स्वतः त्यांच्याकडे वेळ मागितलाय. मी या रिक्षावाल्यांना घेऊन येतो. कशा करताय? ही जी कंपनी आहे रॅपिडो, यांनी अनेक मंत्र्यांच्या गणेशोत्सव, दहीहंडी, लग्न कार्य यांना प्रायोजकत्व दिलेलं आहे कोट्यावधी रुपयांचं. काही मंत्र्यांना निवडणुकीचा निधी दिलेला आहे, म्हणून ही परतफेड होते आहे का? परिवहन मंत्र्यांनी स्वतः ते सामान्य घरातून आले असं नेहमी म्हणतात. आमलेट पावची गाडी मी चालवत होतो कुठेतरी डोंबिवली वगैरे भागात, ते काहीतरी आमलेट ना काय भाजी पाव, आमलेट पाव, ते रिक्षा चालवायचे ना, भुर्जी पाव. राज्याचे डेप्युटी सीएम रिक्षा चालवायचे असा दावा आहे त्यांचा. अर्ध्या मंत्र्यांचा दावा आहे कोणी पानपट्टीवर बसायचं, कोणी ह्याच्यावर बसायचं. मग ही सगळी मुलं जी आहेत रिक्षा चालक गरीब, त्यांच्यावर तुम्ही अन्याय का करताय? कॅबिनेटमध्ये तुम्ही बंड का करत नाही या रिक्षा चालकांसाठी? कोणाचा दबाव तुमच्यावर आहे? दिल्लीतल्या चहावाल्याचा आहे का? हा सांगा ना तुम्ही. जी भाषा सक्ती केलेली आहे त्याच्यावर अखिलेश यादव यांनी टीका केलेली आहे आणि भाजपातले मुंबईतले मंत्री किंवा नेते हे थंड पडले का ते या भाषेच्या संदर्भात का काही करत नाही? नाही, अखिलेशजींनी असं सांगितलेलं आहे की स्थानिक भाषा यायला पाहिजे. अनेकांनी हे सांगितलं. गिरिराज सिंग आले होते काल, त्यांनी म्हटले की भूमिपुत्रांना, इकडल्या लोकांना व्यवसाय करताना स्थानिक भाषा यायला पाहिजे, पण हा नियम सगळ्यांसाठी सारखा हवा. आता कॉर्पोरेटमध्ये लोक ते कुठे मराठी बोलत आहेत, त्यांच्या कानाखालीच मारायला पाहिजे. मग मुंबईतल्या कॉर्पोरेट क्षेत्रात किती लोकांना मराठी येत आहे, किती लोक इकडला मराठी धर्म पाळतात, हा तो विषय. आणि हा इथे राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आलीच पाहिजे. मग तो एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचा संचालक असेल, डायरेक्टर असेल, काम करणारा असेल, कोणी यायचं बाहेरून आणि मराठी भाषेचा अवमान करायचा. फक्त रिक्षा चालकच कशाला? कायदा आहे ना इथे मराठीचा, तो सर्वांना अंमलात आणावा असं अखिलेश यादव यांचं म्हणणं आहे. मोठी दुर्घटना घडलेली आहे. अमरावतीच्या रुग्णालयामध्ये आग लागली. 39 जे नवजात बालक होते ते प्रभावित झाले, तर 3 बालकांचा जागीच मृत्यू झाला. हो, मग त्याच्या आता राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, ते हे राहुल गांधीमुळे झालं असं म्हणणार आहेत का? काय की पंडित नेहरूमुळे झालं? तुमचं राज्य तळाला गेलेलं राज्य आहे. आरोग्य, शिक्षण, रस्ते विभाग, कुठे एकही खातं नीट चालत नाही. मुलं जळली जात आहेत, मारली जात आहेत, खड्ड्यामध्ये लोक पडून मृत्यू होत आहेत, आणि तुम्ही हे राहुल गांधीची स्पर्धा करताय. राहुल गांधीची स्पर्धा तुम्हाला शक्य नाही देवेंद्रजी. आता या क्षणी राहुल गांधी खूप पुढे निघून गेले. हे काल जे होते हे स्वयंसेवकांची मुलं होती त्यांच्या, बरं, ते एरवी फुल हाफ पॅन्ट घालतात, त्यांना काल फुल पॅन्ट घालून बसवलं होतं कालच्या त्या ह्याच्यामध्ये. हे त्यांनाही माहिती आहे देवेंद्रजींना. आणि सगळा पेड इव्हेंट होता, काही खर्च झाला. खर्च कोणी केला?
जो ठेकेदार शालेय पोषण आहारामध्ये भ्रष्टाचार करतो, वाटाणावाला, बरं का, वाटाणा शिजत नाही ना 13 शिट्यानंतर, पगारिया नागपूरचा, तो हे खर्च करतो सगळे, म्हणून त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळतात. नाही पण पगारी अशी सर्वपक्षीय मला माहीत नाही.